प्रेमनाथजी मला तुम्ही एकदा तरी भेटायची संधी द्या. मग तुम्ही ठरवा की या चित्रपटामध्ये काम करायचं की नाही. बरं ठीक आहे, मग ये तू. मग प्रेमनाथनं पण असं ना की गोल्डीवरती त्यांचं प्रेम होतं आणि इतके वर्ष म्हणजे ते तरुण असल्यापासून कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना ओळखत होते आणि त्यांचे चित्रपट त्यांनी बघितले होते, त्यांच्यावर काम केलं होतं. त्यामुळे एकदम असं, "अरे नाही, आता मला भेटायचंच नाही," असं काही होणार नाही. तर त्यांनी सांगितलं की "ठीक आहे, तू ये" म्हणून. जेव्हा गोल्डी साहेब प्रेमनाथ यांच्या घरी गेले चेंबूरला, तेव्हा असं होतं की प्रेमनाथ आणि त्यांचे काही 4-5 मित्र बसले होते आणि अभिनेत्री कामिनी कौशल सुद्धा तिकडे हजर होत्या. आणि 16 MM वरती प्रेमनाथनी आपलाच एक जुना चित्रपट लावला होता आणि ते सगळेजण बघत होते. ते बघत असताना ड्रग्जचं सेवन सुद्धा तिथे प्रेमनाथ आणि त्यांचे मित्र करत होते. आणि जेव्हा-जेव्हा ते बीना रॉय त्यांच्या पत्नी आणि खूप ज्येष्ठ अभिनेत्री, त्या जेव्हा त्या पडद्यावरती दिसायच्या, तेव्हा प्रेमनाथ जायचे की त्या स्क्रीनजवळ आणि त्यांचं चुंबन घ्यायचे की आणि मोठ्या-मोठ्याने ओरडत होते. हे सगळं त्यांनी बघितलं गोल्डी साहेबांनी. त्याच्यानंतर मध्ये ब्रेक घेतला प्रेमनाथनी आणि सांगितलं की "काय आहे?" "असं-असं मी एक चित्रपट करतो आहे आणि त्याच्यामध्ये खलनायकाची भूमिका आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला ही भूमिका एकतर तुम्ही सूट आहात या भूमिकेसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामधनं चांगला बूस्ट मिळेल म्हणून." अर्थात हे मी तुम्हाला सांगते की प्रेमनाथना खलनायकाची भूमिका द्यायची, पण ती एक्झॅक्टली कशी असेल, हे त्यावेळेला गोल्डी साहेबांनी ठरवलं नव्हतं. जे खलनायक असतात त्या पद्धतीने की तो वाईट वागतो वगैरे सगळं आणि त्यांचं जे कॅरेक्टर आहे भूपेंद्र सिंग नावाचं, तर त्या सगळं तसंच असणार आहे. मात्र जेव्हा त्यांनी हा सगळा प्रकार बघितला की प्रेमनाथ आहे ते तिथे स्क्रीनजवळ जातात, चुंबन घेतात, ड्रग्स करतायत, मोठ्या-मोठ्याने ओरडतायत, गाणी लागली की मोठ्या-मोठ्याने ओरडतायत. त्यावेळेला त्यांनी ठरवलं की माझ्या पिक्चरमधली खलनायकाची जी प्रेमनाथ भूमिका करणार आहेत ना, ती अशीच असेल की ती एकदम त्याचं गॉडी कॅरेक्टर आहे. की तो आरडाआरडी करतो, तो एकदम असा वहशी बनतो किंवा काही. आता प्रेमनाथ यांच्याबद्दल मी सांगते, की प्रेमनाथ ना त्या काळामध्ये ड्रग्ज जरी घेत असले ना, तरी त्यावेळेला ते सुद्धा एक स्पिरिच्युअल पथावरून जात होते आणि ते हिमालयात गेले होते, ही घटना घडायच्या आधी. तर त्यावेळेला त्यांनी तिकडच्या एका साधूनी त्यांना सांगितलं होतं, की तुझ्याकडे एक माणूस एक दिवशी येईल आणि तुला सांगेल, की तू माझ्या चित्रपटामध्ये काम कर. तेव्हा तू त्याला नकार देऊ नकोस. तर तू त्याला होकार दे आणि तोच होकार आहे ना, तर तुझं करियर आहे अभिनयाचं ते पुढे घेऊन जाईल.